नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण भरली दोडक्याची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे भरली दोडक्याची भाजी केलेली आहे. दोडक्याची भाजी ज्यांना कोणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही दोडक्याची भाजी करून बघा. चवीला अप्रतिम लागते. तर अशी ही भरली दोडक्याची एकच जर तुम्ही भाजी केलात तर भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अशी ही भाजी खाऊ शकता. तर सारखं-सारखं तेच दोडके चिरून जर भाजी करत असाल, तर अशा पद्धतीने तुम्ही भरली दोडक्याची भाजी करून बघा. घरातले सगळेच खूप आवडीने खातील. तर ही भाजी आपण घरातल्याच साहित्यामध्ये आणि घरातल्याच मसाल्यामध्ये बनवून तयार केलेली आहे. काही खास टिप्स आणि काही खास पद्धत वापरून ही भाजी केलेली आहे. ज्यामुळे ही भाजी एकदम खमंग आणि चविष्ट आणि झणझणीत बनवून तयार होते. तर अशी ही भाजी केलात तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा की कशी झाली आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चमचमीत भरली दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये दोडके घेतलेले आहेत. तर हे दोडके आपण फार जास्त जाडही घेतलेले नाही आणि फार जास्त कवळीही घेतलेली नाही. मध्यम स्वरूपाचे आपण हे दोडके घेतलेले आहेत. तर हे दोडके आपल्याला अशा पद्धतीने साळून घ्यायचे आहेत आणि याच्या शिरा काढून टाकायच्या आहेत. कारण आपण जर तशाच शिरा जर ठेवल्या या दोडक्याच्या, तर भाजी शिजली जात नाही म्हणून आपल्याला या दोडक्याच्या पूर्णपणे शिरा काढून घ्यायच्या आहेत. तर माझी आई हे दोडक्याच्या काढलेल्या शिरा फेकून न देता ती शिरा तव्यावरती भाजून त्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घालून त्याचा ठेचा बनवतात आणि तो ठेचा खूपच चविष्ट आणि खमंग लागतो. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने या दोडक्याच्या पूर्णपणे शिरा काढून घेतलेल्या आहेत. तर लगेचच आपण हे दोडके चिरून घेऊया. तर या दोडक्याचा मागलचा आणि पुढचा देठाकडचा भाग कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मधून हा दोडका चिरून घ्यायचा आहे. तर आपण भरली वांगी बनवण्यासाठी वांगी ज्या पद्धतीने चिरतो त्या पद्धतीने आपल्याला हे दोडका चिरून घ्यायचा आहे. तर या दोडक्याच्या आपल्याला बोटा इतक्या लांबीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला मधून ही दोडका चिरून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला या दोडक्याच्या कापमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व दोडका आपण चिरून घेणार आहोत. तर या दोडक्याच्या फोडी तुम्हाला ज्या आकारामध्ये लहान मोठ्या साईजमध्ये कट करायचं असेल, त्या आकारामध्ये या दोडक्याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता. तर बघू शकता आपण इथे या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे दोडके घेतले होते. ते पूर्णपणे आपण अशा पद्धतीने हे दोडके चिरून घेतलेले आहेत. तर लगेचच आपल्याला हे भरली दोडक्याची भाजी बनवण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये एक मूठभर देठासहित कोथिंबीर घालायचं आहे. देठासहित कोथिंबीर घातल्यामुळे या देठामध्ये खूप जास्त स्वाद असतो म्हणून देठासहित कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला एक 9 ते 10 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. त्याचसोबत आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वाटण पाणी न घालता मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपले इथे छान हे भरली दोडकी बनवण्यासाठी आपले हिरवं वाटण बनवून तयार झालेले आहे. तर भरली दोडकी बनवण्यासाठी आपल्याला दोडकीमध्ये भरण्यासाठी आपल्याला त्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे एक 2 वाट्या शेंगदाणे छान खमंग भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं मिक्सरला जाडसर अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. तर इथे अर्धा किलो दोडक्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला 2 वाट्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायचा आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा धना पावडर. त्याचसोबत आपल्याला यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले घालून आपल्याला या शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर असा जर मसाला तुम्ही एकदाच जर करून ठेवलात, तर हा मसाला कोणत्याही भरल्या भाज्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि वापरू शकता. तर बघू शकता आपण इथे हे सगळे मसाले या शेंगाच्या कूटमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे. तर हा मसाला कोरडा वाटत आहे म्हणून या ठिकाणी एक 2 चमचे या मसाल्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाणी न घालण्याच्या ऐवजी या ठिकाणी
कच्चं 2 चमचे तेल घातलात तरी पण चालेल. तर पाणी घालून आपल्याला छान हा मसाला छान एकजीव करून घ्यायचा आहे किंवा मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपल्या इथे भरली दोडकी बनवण्यासाठी आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे. तर हा मसाला आपल्याला दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर आपण भरली वांगी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने मसाला भरतो, त्याच पद्धतीने आपल्याला या दोडक्यामध्ये हा मसाला दाबून भरायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ही भाजी शिजवतो, त्यावेळेस आपल्या या दोडक्यामधला मसाला बाहेर निघणार नाही म्हणून मसाला भरत असताना आपल्याला दोडक्यामध्ये दाबून भरायचा आहे. तर इथे आपण या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे आपला हा मसाला थोडासा ओलसर झालेला आहे. म्हणून अशा पद्धतीने हा मसाला ओलसर झाल्यामुळे या दोडक्यामध्ये मसाला व्यवस्थित राहतो. तर बघू शकता अशाच पद्धतीने आपण सर्व या दोडक्याच्या कापमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. असं दोडक्यामध्ये मसाला भरल्यामुळे आपली भाजी एकदम चमचमीत आणि चविष्ट आणि खमंग बनून तयार होते. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने या दोडक्यामध्ये पूर्णपणे मसाला भरून घेतलेला आहे. तर इथे आपण या संपूर्ण दोडक्यामध्ये ही भाजी भरून घेतल्यानंतर आपला थोडासा मसाला उरलेला आहे. तो मसाला आपण नंतर वापरणार आहोत. तर लगेचच आपण भाजीला फोडणी देऊया. त्याकरिता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर इथे 1 चमचा मोहरी घालून घेतलेला आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये 1 पाव चमचा मेथीदाणा घालून घ्यायचा आहे. मेथीदाणा घातल्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला जरूर या फोडणीमध्ये मेथीदाणा घालून घ्यायचा आहे. जर तुम्हाला घालायचं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी मेथीदाणा स्किप करून घेऊ शकता. त्याचसोबत इथे 1-2 चिमूट हिंग घालून घेतलेला आहे. हिंग घातल्यामुळे पण आपल्या भाजीला चव अगदी छान येते. नंतर आपल्याला यामध्ये जे आपण हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे, ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे. कारण हे वाटणामध्ये आपलं सगळं साहित्य कच्चं आहे म्हणून आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कांदा आवडत असेल, तर तुम्ही या ठिकाणी मोठ्या स्लाईसमध्ये कांदा कट करून घातलात तरी पण चालेल. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे वाटण छान परतलं गेलेलं आहे. तर इथे सगळं साहित्य घातलेलं आपलं छान परतलं गेलेलं आहे. तर यामध्ये आपण जे मसाला भरून, दोडके भरून ठेवले आहेत, ते दोडके आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तर तुम्ही अशी जर एकदा भाजी केलात, तर सारखं-सारखं अशाच पद्धतीने भाजी कराल, एवढी खमंग आणि चविष्ट ही भाजी लागते. तर इथे आपण या फोडणीमध्ये सगळेच भरून घेतलेले दोडके घालून घेतलेले आहेत आणि जो आपण दोडक्यामध्ये मसाला घालून उरलेला होता, ते मसाला पण आपल्याला या स्टेजला घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे दोडके या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर इथे एक 2 ते 3 मिनिटे या मसाल्यामध्ये हे दोडके परतल्यामुळे आपली या दोडक्याला छान खमंगपणा येईल आणि आपली भाजी चवीला छान होईल. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला मंद गॅसवर हे दोडके मसाल्यामध्ये एक 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायचे आहेत. तर हे दोडके मसाल्यामध्ये छान परतल्यानंतर यावरती थोडासा पाण्याचा शिपका दिल्यानंतर आपली मस्त सुकी भरली दोडक्याची भाजी बनून तयार होते. तर इथे मी या ठिकाणी थोडी रस्सेदार हे भरली दोडक्याची भाजी करणार आहे म्हणून 1-2 ग्लास मी इथे कोमट पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करून आपल्याला या भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपल्या या भाजीला छान उकळी यायला लागलेली आहे. तर गॅस बारीक करून आपल्याला हे दोडके शिजेपर्यंत आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे. तर या भाजीला छान दाटसरपणा आलेला आहे आणि मस्त आपली इथे ही भाजी छान शिजलेली आहे. तर बघू शकता आपली या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. तर इथे तुम्हाला एक मी दोडका दाबून दाखवत आहे. तर बघू शकता आपला मस्त इथे आपला मऊसूत हे दोडका छान शिजलेला आहे. तर अशीही तुम्ही एकच जर हे दोडक्याची भाजी केलात, तर तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही अशी एकच भाजी खाऊ शकता. एवढी चविष्ट आणि खमंग बनवून तयार होते. रोज-रोज तेच तुम्ही दोडक्याची भाजी चिरून करत असाल किंवा डाळ दोडका करत असाल, तर ते भाजी न करता अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. सारखं-सारखं अशाच पद्धतीने तुम्ही ही भाजी कराल. तर इथे आपली एकदम झणझणीत आणि चमचमीत आपली इथे भरली दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर सध्या मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे, तर तुम्ही टिफिनसाठी पण अशी ही भरली दोडक्याची भाजी देऊ शकता. मुलं पण ही भाजी खूप आवडीने खातील. तर अशी ही भरली दोडक्याची चमचमीत आणि झणझणीत भाजी सर्व्ह करूया. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली? नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा.
आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.